मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही कमवा, तरीही महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे काहीच उरत नाही. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, सॅलरी अकाउंटमध्ये येते, पण काही दिवसातच बिल, EMI, एक्सपेन्सेस सगळं एका मागोमाग एक सुरू होतं आणि अचानक तुम्हाला जाणवतं, की पैसे आले आणि गेलेही आणि तुमच्याकडे काहीच कंट्रोल नाही. थोडा विचार करा. EMI, लोन, क्रेडिट कार्ड बिल्स हे सगळं तुमच्या इन्कमला हळूहळू खात असतं. पण आपल्याला लगेच जाणवत नाही. सुरुवातीला आपण म्हणतो, चालेल, मॅनेज होईल. पण काही महिन्यांनी हीच गोष्ट स्ट्रेस बनते. आणि मग एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं, की तुम्ही काम करत नाही, तर फक्त कर्ज फेडण्यासाठी जगत आहात. तुमची मेहनत, तुमचा वेळ, तुमचं इन्कम हे सगळं फक्त कर्ज संपवण्यासाठी जातंय आणि तुम्ही स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही. आजच्या काळात लोन घेणं नॉर्मल आहे. घरासाठी, शिक्षणासाठी, बिझनेससाठी. पण कर्जात अडकून राहणं आणि त्यातून बाहेर न येणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण कर्ज फक्त तुमचे पैसे घेत नाही, ते तुमची मेंटल पीस सुद्धा घेतो. रात्री झोप लागत नाही, नेहमी टेन्शन असतं, पुढचा EMI कसा भरू, जर इन्कम कमी झाला तर. हे सगळे थॉट्स सतत डोक्यात फिरत राहतात आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुमचा फोकस कमी होतो आणि तुम्हाला असं वाटायला लागतं, की तुम्ही एका सायकलमध्ये अडकले आहात. पण मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे, की कर्जातून बाहेर येणं इम्पॉसिबल नाही. हो, थोडा वेळ लागेल, थोडा डिसिप्लिन लागेल, पण योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्ही नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कोणत्याही कर्जातून मुक्त होण्यासाठी 5 सोपे, प्रॅक्टिकल आणि इफेक्टिव्ह उपाय, जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फिनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर काढतील आणि हळूहळू तुम्हाला फिनान्शियल फ्रीडमकडे घेऊन जातील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमचं आर्थिक आयुष्य कम्प्लिटली बदलू शकतात. नंबर 1, तुमचं पूर्ण कर्ज लिहून काढा. सगळ्यात आधी तुम्ही किती कर्जात आहात हे तुम्हाला स्पष्टपणे माहीत असलं पाहिजे. खूप लोक एक मोठी चूक करतात. ते त्यांच्या कर्जाकडे इग्नोर करतात. नंतर बघू, हळूहळू कमी होईल. पण खरं काय होतं? प्रॉब्लेम अजून वाढतो. कारण तुम्हाला एक्झॅक्ट सिच्युएशन माहीतच नसते. म्हणून आजच एक काम करा. एक पेपर घ्या किंवा मोबाईल नोट्स उघडा आणि सगळं लिहून काढा. तुमच्याकडे किती लोन आहे, प्रत्येक EMI किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे आणि एकूण किती अमाउंट बाकी आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं लिहिता, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर पिक्चर दिसते आणि ही क्लॅरिटी खूप पॉवरफुल असते. कारण जेव्हा प्रॉब्लेम क्लिअर दिसतो, तेव्हाच सोल्युशन शोधायला सुरुवात होते. रियालिटी, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट नंबर कळतो, तेव्हा तुम्ही कंट्रोलमध्ये येता, प्रॉब्लेम नाही. नंबर 2, हाय इंटरेस्ट कर्ज आधी फेडा. आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, सगळे कर्ज सारखे नसतात. काही कर्जावर इंटरेस्ट खूप जास्त असतो, जसं क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, आणि काही कर्जावर इंटरेस्ट कमी असतो, जसं होम लोन. जर तुम्ही सगळ्या कर्जांना इक्वल इम्पॉर्टन्स दिली, तर तुम्ही जास्त इंटरेस्ट भरत राहाल. म्हणून स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा. सगळ्यात आधी हाय इंटरेस्ट असलेलं कर्ज फेडा. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड बिल आहे, तर ते फर्स्ट प्रायोरिटी ठेवा, कारण त्याचा इंटरेस्ट रेट खूप हाय असतो.
जितका वेळ तुम्ही डिले करता तितकं तुमचं नुकसान वाढतं. रियालिटी, इंटरेस्ट कमी झाला की तुमचं फिनान्शियल प्रेशर सुद्धा कमी होतं. नंबर 3, एक्स्ट्रा इन्कम तयार करा. खूप लोक फक्त खर्च कमी करण्यावर फोकस करतात, पण ते पुरेसं नसतं. जर तुम्हाला कर्जातून लवकर बाहेर पडायचं असेल तर इन्कम वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला विचारा, मी अजून कसं कमवू शकतो? आजच्या काळात ऑप्शन्स खूप आहेत. फ्रीलान्सिंग, पार्ट टाइम जॉब, ऑनलाईन वर्क, स्मॉल बिझनेस. तुम्हाला मोठं काही करण्याची गरज नाही. छोट्या इन्कम सोर्स सुद्धा खूप हेल्प करतात, कारण एक्स्ट्रा इन्कम डायरेक्टली तुमचं कर्ज कमी करायला मदत करतं. रियालिटी, इन्कम वाढली तर कर्ज फेडण्याचा स्पीड डबल होतो. नंबर 4, अननेसेसरी खर्च बंद करा. आता एक कठीण पण इम्पॉर्टंट ट्रूथ, तुम्ही कमवताय पण खर्च कंट्रोलमध्ये नाही. कधी तुम्ही नोटीस केले का? ऑनलाईन शॉपिंग, अननेसेसरी सबस्क्रिप्शन्स, बाहेरचं खाणं, टाइमपास खर्च, हे सगळं तुमचे पैसे क्वाइटली खर्च करतं आणि तुम्हाला कळतही नाही. म्हणून काही महिन्यांसाठी स्ट्रिक्ट बना. स्वतःला डिसिप्लिन लावा. जे आवश्यक नाही ते बंद करा. थोडं सॅक्रिफाईस करा, कारण हा टेम्पररी फेज आहे. रियालिटी, स्मॉल सेव्हिंग्स रोज केल्या तर लॉंग टर्म मध्ये मोठा फरक पडतो. नंबर 5, डिसिप्लिन प्लस कन्सिस्टन्सी ठेवा. शेवटचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, कर्जातून बाहेर येणं ही एक प्रोसेस आहे. हे ओव्हरनाईट होणार नाही. तुम्हाला पेशन्स लागेल आणि डिसिप्लिन लागेल. तुम्ही 2 ते 3 दिवस मोटिवेटेड राहाल, पण नंतर सोडून दिलं तर काहीच बदलणार नाही. म्हणून EMI टाइमवर भरा. शक्य असेल तेव्हा एक्स्ट्रा पेमेंट करा. प्लॅन फॉलो करा. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, कारण स्मॉल कन्सिस्टंट स्टेप्स मोठा रिझल्ट देतात. रियालिटी, कन्सिस्टन्सी ठेवली तर कर्जमुक्त होणं फक्त वेळेचा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, कर्ज हा प्रॉब्लेम नाही, कारण कधी ना कधी प्रत्येकाला कर्ज घ्यावं लागतंच. पण कर्जात अडकून राहणं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच ऍक्शन न घेणं हाच खरा प्रॉब्लेम आहे. आज तुम्ही जिथे आहात ती तुमची फायनल डेस्टिनेशन नाही. जर तुम्ही आजपासून छोटे छोटे बदल केले, छोटे छोटे डिसिजन घेतले, तर उद्या तुम्ही नक्कीच कर्जमुक्त होऊ शकता. कारण मोठा बदल हा एका दिवसात होत नाही, तो दररोजच्या छोट्या ऍक्शन्समुळे होतो. लक्षात ठेवा, फिनान्शियल फ्रीडम हे एक ड्रीम नाही, ते एक डिसिजन आहे आणि तो डिसिजन कोणी दुसरं घेणार नाही, तो तुम्हालाच घ्यावा लागेल. आत्ताच. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की सिच्युएशन कठीण आहे, EMI जास्त आहेत, इन्कम कमी आहे, पण जर तुम्ही आजपासून कंट्रोल घ्यायला सुरुवात केली तर हळूहळू सगळं बदलू शकतो. म्हणून मित्रांनो, आज एक डिसिजन घ्या की तुम्ही कर्जाच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही, तर तुम्ही तुमच्या पैशांचा कंट्रोल घ्याल. तुम्ही तुमचं फिनान्शियल फ्युचर स्वतः बिल्ड कराल, कारण तुमचं फ्युचर तुमच्या आजच्या डिसिजनवर डिपेंड आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांनाही कर्जातून बाहेर पडायला मदत करू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा सपोर्ट आम्हाला पुढे अजून युजफुल आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.